श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी खरं तर भंबंबोलीचं दर्शन घेण्यासाठी भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आलो भीमाशंकर या ठिकाणी। खरं तर पाहतो की रात्री 12 वाजल्यापासून खरं तर भाविक जे आहेत ते खरं तर रांगांमध्ये उभे आहेत। सकाळची 5 वाजताची जी आरती झाल्यानंतर खरं तर दर्शन मंदिर आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतंय। भीमाशंकरचा संपूर्ण जो परिसर आहे तो परिसर धुक्याने हरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासकानं सध्या श्रावणी यात्रा आहे ती यात्रेची तयारी सध्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत काही भाविक आपल्या सोबत आहेत। नक्की काय आज श्रावणी सोमवार आहे, काय कसं दर्शनासाठी काय वाटतंय सर? खूप आनंद होत आहे सर। श्रावण सोमवारच्या सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा। आणि आज सकाळपासून आम्ही इथं 4:30 अडीच वाजेपासून मी रांगेत लागलोय सर। खूप आनंद होतोय। हो, आज श्रावणी सोमवार आहे, काय वाटतंय? पहिल्यांदा भीमाशंकरचं दर्शन घेत आहे, सोमवार आहे। हो, खूप चांगलं वाटतं इकडे येऊन। पहिली गोष्ट तर म्हणजे यायला तर थोडीफार तकलीफ होतेच भाविकांना, पण आल्यावरती बरं वाटतं देवाचं दर्शन घेतल्यावरती। तुम्ही कुठून आलात? आम्ही उल्हासनगरवरून आलो। काय वाटतं आज श्रावणी सोमवार आहे, आज दर्शन घेताय? चांगलं वाटत आहे, चांगलं वाटत आहे म्हटलं, चांगलं वाटतंय। चांगलं पुण्याहून आलोय। आपण पाहतो की अनेक लांब ठिकाणून या ठिकाणी खरं तर भाविक आलेले आहेत। आप कहाँ से आए? आज सोमवार है, श्रावणी सोमवार है, पहला दर्शन अभी भीमाशंकर करेंगे। सोड जिला वाशिम से आए हम पैदल कावड़ यात्रा है। हमारे 25 लोग हैं। हम तीसरा साल है ये। 3 साल से पैदल ही कावड़ चला रहे। 15 से 16 दिन लगेंगे हमारे को श्रावण सोमवार जाने के लिए। रक्षाबंधन के दिन जाएंगे हम गाँव को। अब ये हमारा ये महीना ऐसा चलता है, हमको बहुत अच्छा लगता है ये महीना, श्रावण महीना। नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर श्रावणी सोमवार आहे, आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे आणि याच सोमवारी खरं तर भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी राज्यभर होतं देशभरातून खरं तर जे भाविक आहे ते भाविक खरं तर भीमाशंकर या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या भीमाशंकर परिसर हा दाट धुक्यांनी जो आहे तो हरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत वाहनतळाची व्यवस्था असेल किंवा इतर ज्या व्यवस्था असेल त्या प्रशासनानं सध्या पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचमुळे सध्या पुढील महिनाभर जी श्रावण यात्रा आहे ती खरं तर या ठिकाणी भरलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। कारण विकीसह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।